दोन मिनिटं आम्ही पण काय बोलू दादा थांब. आपण बघू शकता नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यात अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. रात्रीच्या सुमारास जो विहिरीमध्ये कार गेल्याची जी घटना घडली त्यामध्ये शालेय विद्यार्थी होते आणि ह्या घटनेमध्ये ही माझ्या पाठीमागे बघू शकता ही कार आहे. या कारचा पूर्णतः चकनाचूर झालेला आहे. साधारणतः या विहिरीमध्ये ही कार समोरून रस्त्याने आल्याने ही कार थेट या विहिरीमध्ये गेलेली आहे. त्याचं कारण असं आहे का त्या विहिरीच्या समोर जो रस्ता आहे त्या रस्ता थेट एंड त्या ठिकाणी असल्याने ही कार गेलेली आहे. या कारचे पूर्णतः एअरबॅग खोललेले आहे आणि एअरबॅग पूर्णतः खोलून ही कार थेट विहिरीत गेली. विहिरीत गेल्यानंतर कार बुडाल्यामुळे त्या कारमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. कार बुडाल्यानंतर काढण्यासाठी देखील प्रशासन या ठिकाणी टायमिंग पोहोचले नाही, परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अशी घटना म्हणावं की काय, परंतु त्या ठिकाणी झालेली ही सर्व घटना आहे ही अतिशय वेदनादायक आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ क्रेन बोलवून त्या ठिकाणी ह्या जे घटना घडली या कार मधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले, परंतु सर्व प्रवासी यावेळेस मृत अवस्थेत मिळून आले. परंतु यामध्ये 6 मुलांचा आणि 3 मोठ्या माणसांचा समावेश होता. यामध्ये इंदोरे येथील हे कुटुंबीय होतं. या कुटुंबातील हे सर्व सदस्य होते आणि ही विहीर ह्या बाजूला बघू शकता. या विहिरीमध्ये हे कुटुंबातील सर्व व्यक्ती गेले. ही घटना अतिशय धक्कादायक होती. एका कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. एका कुटुंबातील 4 मुलं तसेच त्यांचा परिवार या घटनेमध्ये गेलेला आहे. सदरील घटना जर बघवायस गेलं तर अतिशय धक्कादायक घटना आहे. गेल्या काही दिवसापूर्वी दिंडोरी शहराच्या लगत असलेल्या सांस्कृतिक लॉन्स आहे या ठिकाणी देखील अशीच घटना घडली होती. 6 फूट खड्डा असलेल्या खड्ड्यात पाणी होतं. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या प्रशासनाने साईडच्या बाजूला खणून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी ती कार बुडाली. ती कार बुडाल्यानंतर त्या ठिकाणी त्या कार मधील जेवढे प्रवासी होते एकाच कुटुंबातील सर्व प्रवासी एकाच वेळी मृत्यू पावले आणि ती घटना ताजी असताना 6 महिने देखील उलटत नाही. पुन्हा एका कुटुंबातील सर्व सदस्य जर मृत्युमुखी पडत आहे तर प्रशासन नेमकं कशा पद्धतीने परवानग्या देतं, प्रशासन कशा पद्धतीने करतं. शहराच्या मध्यभागी असलेली ही विहीर आहे. या विहिरीला परवानगी कशी मिळाली, ही विहीरचं बांधकाम कसं झालं, या विहिरीच्या शेजारी असलेला रस्ता, या रस्त्याचं काम कसं काय झालं, या रस्ता झाल्यानंतर या रस्त्याला समोर तटरक्षक कट नाही, रस्त्याचा एंड हा थेट विहिरीत कस काय आला, विहिरीत जाण्यासाठी रस्ता बांधला की काय असा देखील प्रश्न मोठा उपस्थित होत आहे. तरी हे सर्व जर घटना बघितली तर या घटनेमध्ये झाल्यानंतर आता प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी ट्रेलर आणून ही विहीर बुजवण्यासाठी माती टाकण्यात येत आहे. परंतु माती त्या 9 प्रेतांवर टाकली जाते का असा देखील प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. संपूर्ण दिंडोरीकर हळहळून निघाले आहे. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. या घटनेमध्ये सुनील दत्तू दरगुडे, राखी सुनील दरगुडे, उषा अनिल दरगुडे, श्रद्धा अनिल दरगुडे, श्रावणी अनिल दरगुडे असे या चिमुकल्यांसह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य यात मृत्युमुखी पडलेले आहे आणि या सदस्यांच्या जाण्याने या कुटुंबियांवरती हा मोठा शोककळा पसरली आहे. आपल्याशी बोलण्यासाठी येथील स्थानिक नागरिक आहेत. त्यांनी प्रत्यक्ष ही घटना पाहिलेली आहे. या घटनेमध्ये ते साक्षीदार आहे. काय सांगाल एकंदरीत रात्री जो घटना घडली ही अतिशय हृदय पिळवून टाकणारी घटना होती. सर्व कुटुंबातील व्यक्ती एकाच वेळी या घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. तुम्ही या ठिकाणी होता, काय नेमका प्रकार काय झाला आणि कसं झालं? आम्ही नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर कट्ट्यांवरती बसतो इथे आणि आम्हाला अचानक आवाज झाला. कठड्यावरनं मे बी ती टच किती झालेली अंतरावर होते तुम्ही? आम्ही साधारणतः किती 20 समोर ते 25 फूट तेवढ्या अंतरावर होतो आणि आम्हाला आवाज झाला
आणि आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसलो. तेवढ्या सेकंदात बघितलं तर ती गाडी खाली पडत होती, पूर्ण गाडी. आणि तो मे बी स्पीडमध्ये असावा असं आमची म्हणजे आम्हाला वाटतं असं. त्यांच्या भावाची गाडी मागं होती. स्पीड मध्ये होते आणि मोटरसायकल त्याच्यानंतर तुम्ही काय पुढे काय ऍक्शन घेतली? आम्ही पळालो विहिरीपाशी आणि पोलिसांना वगैरे फोन केला सगळं मुलांनी. पण मग आम्ही काही करू शकत नव्हतो त्यावेळेस, कारण बरोबर. एवढी मोठी गाडी होती. काय मग आम्ही फक्त एवढंच केलं की गाजावाजा केला, लोकांना गोळा केलं आणि जेवढ्या मदतीसाठी फोन करता आले तेवढे आम्ही केले. पोलीस प्रशासन किती वेळात आलं या ठिकाणी? साधारणतः 20 मिनिटांमध्ये तर अग्निशामक दलाची गाडी आली पोलीस असेल. प्रशासन पोलीस प्रशासन पण 20 मिनिटांमध्ये आलेला असं. 20 मिनिटात 20 किती ते 25. अंतर आहे पोलीस स्टेशनचं आणि या ठिकाणाचं? एखादा किलो 500 मीटरचा असेल फक्त. 500 मीटर. 500 मीटरला 20 मिनिटं लागतं वाटतं का तुम्हाला? आपण मग आता असं कोणाला माहितीच नव्हतं. आम्ही 4 ते 5 जण जे तुम्ही बसतो कळवलं होतं पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला? फोन केले होते पोरांनी सर्वांनी. आणि सर्वांनी नुसते फोन पोलीस केला. प्रशासनाला त्यानंतर नाही, 20 मिनिटांनी आले. आणि नगरपंचायतकडे तुमच्या अग्निशामक दलाची गाडी आहे का? आहे ना गाडी आहे ना. नगरपंचायत किती दूर आहे इथून? आता तर एखादा किलोमीटर आहे 1 नसणार. किलोमीटर. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी किती वेळात आली? 20 मिनिटं धरून चला तुम्ही. या साधारणतः ठिकाणी 20 या एवढं ठिकाणी सांगण्यात येत आहे की प्रशासन लेट आलं आणि स्थानिकांनी जास्त मदत करून गाडी काढली. हे खरं आहे का? नाही, असं काही नाहीये. प्रशासनाचा पण विषय जरी म्हटला तरी प्रशासनामध्ये जे व्यक्ती तिथे कार्यरत आहे तेच सगळे धावून आलेले आहे. सगळ्यांचा सहभाग होता. आणि त्या मिनिटाला कोणी तिथे काही जरी असतं तरी क्रेन शिवाय किंवा अग्निशामक दलाशिवाय ती गोष्ट शक्य नाही. कारण एक साधारण माणूस तुम्ही उडी मारून तो काहीच करू शकत ही नव्हता. विहीर किती खोल आहे? 9 ते 10 परस असावी अंदाजे. 70 फूट. एकंदरीत किती वेळात गाडीवर काढण्यात आली? गाडीला तर जवळजवळ 2-2.5 तास लागलेले असतील. सर्व मृत अवस्थेत आढळले. हो. काय सांगाल एकंदरीत या कुटुंब तुम्ही होते का या ठिकाणी? मी नव्हतो, घटनास्थळी? मी निघून गेलो होतो. तुम्ही मी कुठले आहात? लखमापूरचा मी. हा. मी तरी ते तुम्ही गॅदरिंगला होते का? नाही. माझ्याकडे ते त्यांच्या फॅमिलीतलं कोणतरी आलं होतं आणि माझ्या नातीचा कार्यक्रम आहे, मला गॅदरिंगला जायचंय. भाऊ एक फ्लावरचा कंद आहे. म्हणलं आजी तसाच नाही. मी फ्लावर विकत होतो तिथं. त्या ठिकाणी तुम्ही होता? हो. काय सांगाल एकंदरीत ही घटना घडली, काय वाटतं काय नेमकं तुम्हाला? नाही तेच त्यांनी सांगितलं. आम्ही इथे बसलेलो होतो. गाडी फुल स्पीडमध्ये होती आणि गाडी फुल स्पीडमध्ये असल्यामुळे त्याला रोड हा आणि हा एकच वाटला. तो डायरेक्ट आतमध्ये गेला जोरात असल्यामुळे. एकंदरीत या घटना सर्व जर बघितली तर हा रस्ता थेट विहिरीत जातोय. हो. काय वाटतं तुम्हाला बघितल्यानंतर? हो आता ते याच्या अगोदर वाटलं होतं का अशी घटना घडेल म्हणून, या विहिरीमुळे म्हणा या रस्त्यामुळे घडेल? हो. विहीर- आजपर्यंत काही झालं नव्हतं पण वाटलं होतं का होईल असं. किती वर्षापासून इथे राहता तुम्ही? आम्ही का 20 वर्षापासून विहीर कधीपासून आहे? आधीपासूनच आहे विहीर. विहीर 20 वर्षाच्या 20 अगोदर पासून हो. विहीर? जुनी विहीर आहे. 76 पासून 76 पासून हो, विहीर आहे या हो. ठिकाणी. काय सांगाल एकंदरीत तुम्ही या ठिकाणी होता? आम्ही नव्हतो पण मग ज्या टायमाला कळालं ना तर सर्व मित्र परिवार आम्ही रेग्युलर इथं आहे ना, इथं रेग्युलर म्हणजे 10 वाजेच्या आसपास कंटिन्यू आम्ही बसतो. कंटिन्यू आमचं म्हणजे एक दिवस पण जात नाही, पण कंटिन्यू आम्ही बसतो. त्याच्यानंतर मग असं कळाल्यानंतर सर्वांनी कॉल वगैरे केले. जेवढ्या लवकर येता येईल सर्वांनी येण्याचा प्रयत्न केलेला. मदतीला लगेच? मदतीला सर्व म्हणजे सर्व गावकीचे जवळचे जेवढे असतील ना तेवढे सर्वचे सर्व आले इथे. गेल्या काही दिवसापूर्वी दिंडोरीत अशीच घटना घडली होती. ही दुसरी घटना आहे. की त्याबद्दल सॉरी मी नाही काही बोलू शकत. नक्कीच. आपण बघू शकता स्थानिकांच्या अतिशय घटनेबाबत सूचक प्रतिक्रिया आहे. जी घटना घडली त्या ठिकाणी आपण आहोतच. त्या ठिकाणची जर घटना बघितली तर ही विहीर आणि हा जो संपूर्ण रस्ता आहे, हा रस्ता आहे. समोरच्या बाजूला हा रस्ता आणि त्याच ठिकाणी विहीर आहे. जर बघायला गेलं तर 20 ते 25 वर्षापूर्वी पासून अगोदरपासून विहीर या ठिकाणी आहे. जर मग रस्ता बनवणारे नेमका रस्ता निर्माण कसा केला, या रस्त्याला या ठिकाणी जो रस्ता आहे हा रस्ता थेट इकडं सरळ हा रस्ता या ठिकाणी येतो. इथं खाली बघू शकता या ठिकाणी हा रस्त्याचा एंड झालेला आहे आणि या ठिकाणी विहीर आहे. साधारणतः या रस्त्याचा एंडचं आणि विहिरीचं अंतर 2 फूट सुद्धा नाहीये. 2 फूट जर अंतर आहे तर या ठिकाणी एल शेप का देण्यात आला नाही रस्त्याला? या रस्त्याला मंजुरी देणारे इंजिनियर कोणते? नेमकं या रस्त्याला ज्या इंजिनिअरने मंजुरी दिली त्या इंजिनिअरने हा विचार केला होता का
समोर जाऊन ज्या वेळेस अपघात होईल, जर रस्त्यांची निर्मिती करताना अपघाताचा विचार पहिला केला जातो, वळणांचा विचार पहिला केला जातो, त्या ठिकाणी तटरक्षक कट आहे का याचा विचार केला जातो, त्या ठिकाणी इंडिकेटर आहे का तो विचार केला जातो, सूचना देखील फलक लावण्यात येते. परंतु या ठिकाणी जर या एरियात बघितलं तर कुठेही सूचना फलक दिसत नाही. परवानगी देणारे इंजिनियर कोण, त्याची चौकशी होणार का? तसेच सर्व नगरपंचायतच्या ज्या मंजुऱ्या मिळाल्या या रस्त्याला त्यांच्या चौकशी होणार का? का ह्या मृत व्यक्तींना फक्त मृत्यू झाला म्हणून तात्पुरती या ठिकाणी प्रशासन असेल, सर्व यंत्रणा असेल, भेट देणार जाणार आणि ह्या गोष्ट इथेच संपणार, असं होणार नाही ना, असा देखील प्रश्न उपस्थित राहतो. गेल्या काही दिवसापूर्वी दिंडोरी जवळ जो अपघात झाला होता तो देखील सुन्न करणाराच होता आणि हा अपघात तर हृदय पिळवटून टाकणारा आहे. लहान मुलांचा देखील मृत्यू यामध्ये झालेला आहे. हा मृत्यूची घटना अतिशय गंभीर आहे. तरी नेमकं या ठिकाणी झालेला जो प्रकार आहे, जर रस्ता बघितला तर ह्या रस्त्याला टर्न पाहिजे होता, टर्न त्या ठिकाणी नाहीये दिसत. त्या समोर विहीर आहे, विहीर पूर्वीपासून आहे. विहीर जर पूर्वीपासून आहे तर रस्ता बनवणाऱ्यांच चूक आहे का विहीर बनवणाऱ्यांची चूक आहे, असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. परंतु रस्ता जर निर्मिती केला आहे तर साफ चुकीचा आहे हे प्रत्यक्षदर्शींना प्रत्येकाला दिसत आहे. मग नेमकं कारवाई कोणावर होणार, कारवाई करणार का, हे पाहणे तितकंच महत्वाचं आहे. हे सर्व घटना बघितली तर आज दिंडोरीकरांवरती सर्वात मोठी शोककळा पसरली आहे. या दुःखात सर्व दिंडोरीकर सहभागी आहे. रात्रीपासून दिंडोरीकर या ठिकाणी तळमळून डोळे लावून बघत होते, परंतु कोणीही काही करू शकलं नाही आणि कोणालाही वाचवू शकले नाही. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा घटनाक्रम बघितला तर अतिशय शोकांतिका करण्यासारखा आहे. एका प्रायव्हेट क्लासेसच्या स्नेहसंमेलनाला आलेल्या या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. स्नेहसंमेलन संपल्यानंतर हे विद्यार्थी घराकडे निघालेले होते आणि त्यांची थेट कार घरात न जाता विहिरीत गेली. ही अतिशय धक्कादायक घटना आहे. कॅमेरा पर्सन सुरेशसह अमोल जाधव, नवभारत, नवराष्ट्र, नाशिक. आपल्यासोबत स्थानिक पत्रकार आहे. तर एकंदरीत काय नाव तुमचं, काय सांगाल? संदीप गुंजा. तुम्ही कालचा जो प्रकार पत्रकार आहात. गेल्या काही दिवसापूर्वी देखील दिंडोरीत अशीच घटना घडली होती आणि आता देखील जो रात्रीचा प्रकार झालेला आहे तो तशाच प्रकारचा आहे, ऍक्सिडेंट आणि पाण्यात बुडून मृत्यू. काय सांगाल? खरं म्हणजे प्रशासनावर जोपर्यंत कारवाई होत नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत सर्रास हे जे सर्वसामान्य लोकांचा बळी आज जाईलच असं कालच्या घटनेने दिसतं. आता ही विहीर आहे जुनी, परंतु जुनी विहीर असताना हे नवीन नंतर रस्ता केलेला आहे. जर रस्ता तिकडनं जर येतोय तर सरळ करत असताना विहिरीच्या कठाड्यापर्यंत तो रस्ता सरळ आणण्यापेक्षा जिथं त्याला वळण पाहिजे होतं तिथं वळण पाहिजे होतं. जर समजा तो पुढचा रस्ता जर वादाचा असेल तर कमीत कमी इथून मागेच 10-15 फूट किंवा 20 फूट रस्त्याला एंड काय व्हायला पाहिजे होतं. म्हणजे गाडीवाल्याला समजलं असतं की रस्ता संपलाय. परंतु रस्ता संपला हे गाडीवाल्याला लक्षात यायच्या आधी ती गाडी विहिरीमध्ये जाते. म्हणजे त्यावेळेस जेव्हा रस्ता केला त्यावेळेस नगरपंचायतीने याचा पुरेपूर विचार केला नसावा. कमीत कमी इथपर्यंत त्यांनी 2 चुका नगरपंचायतीकडून झालेल्या आहेत की रस्त्याच्या कडेपर्यंत आपलं विहिरीच्या कडेपर्यंत रस्ता आणला आणि संपवलं तर तिथं कमीत कमी एखादी सूचना फलक जरी लावला असतं किंवा काहीतरी असं बॅरिकेडवर चमकणारं असं काहीतरी निशाणी लावली असती तर कमीत कमी त्या आज 9 जीव वाचले असते असं म्हणायला हरकत नाही. सोर्स हा अतिशय महत्वाचा सोर्स आहे, तो मानला जातो. या ठिकाणी विहीर रात्रीची घटना घडली, तात्काळ बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु जो रस्ता आहे तो तसाच आहे. त्या ठिकाणी आताही सूचना फलक लावले नाही, फक्त बांबूच्या दांड्या या मंडपाच्या दांड्या या ठिकाणी लावलेल्या या आहेत विषयावर आणि सांगण्यापेक्षा मनुष्यवधाचा गुन्हा विहीर मालकावर दाखल केला. या विषयावर मी अजून एक मागचं उदाहरण देईल की 6 महिन्यापूर्वी जे कळवण वणी नाशिक रस्त्यावरती जे झालं होतं, रस्त्याच्या कडेला एक तिथूनच एक ठेकेदाराने काम करत असताना मुरुम करून तिथं एक डबकं केलं होतं आणि त्या डबक्यात मारुती गाडी पलटी झाली आणि 6 लोकांचा मृत्यू झाला. आणि खरं तर त्यावेळेस त्या ठेकेदारावर आणि त्या प्रशासनाच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला असता तर ही वेळ आली नसते असं म्हणायला हरकत नाही. आज देखील ही विहीर जुनी आहे, त्या म्हणजे त्या संबंधित विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा आधी प्रशासनावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. कारण की त्यांनी हे रस्ता करत असताना किंवा रस्त्याच्या कडेपर्यंत आपल्या विहिरीच्या कडेपर्यंत रस्ता आणताना त्यांनी
हा उद्या कोणाला तरी घातपात होऊ शकतो, याचा विचार केला नाही. त्याच्यामुळे मला वाटतं खाजगी माणसांपेक्षा प्रशासनावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत हे प्रशासन असंच सुस्त राहील आणि सर्वसामान्य लोकांचा बळी घेईल. त्याच्यामुळे पहिली मागणी असेल की ह्या म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची एकच मागणी आहे की खाजगी माणसावर कारवाई करण्यापेक्षा ठीक आहे, ज्यांची चुकी असेल त्यांच्यावर कारवाई करा, परंतु हे करत असताना जे प्रशासकीय लोक आहेत ज्यांनी याच्यावर डोळेझाकपणा केला आणि ह्या मृत्यूला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी दिंडोरीकरांची मागणी आहे. नक्कीच. या ठिकाणी जो मनुष्यवधाचा गुन्हा वीर मालकावरती केलेला आहे, या वीर मालकाला तार कंपाऊंड न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पण रस्त्याला तार कंपाऊंड सोडा, ते करत असताना सूचना फलकच नाहीये. नाही हे आणि- करत असताना जेव्हा 9 माणसं गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली का? 9 माणसं गेल्यानंतर त्यांना कळलं का वीर मालकाने इथे योजना करायला पाहिजे. मग ही आतापर्यंत त्यांना किती नोटिसा दिल्या, आतापर्यंत त्यांना किती हे केलं, याचं देखील उत्तर प्रशासनाकडे आहे का? मग जर समजा याच्या आधी जर त्यांनी बघून देखील संबंधित जर खाजगी इस्माला जर त्यांनी सूचना दिल्या नसतील किंवा तसं त्यांना नोटीस दिली नसेल तर याला जबाबदार कोणाला धरायचे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नाव काय तुमचं? भिकन महाराज बघते. एकंदरीत जे बघितलं हा घटनाक्रम झालेला, तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी आहात, काय वाटतं तुम्हाला? रात्री मला कळालं, म्हणजे सकाळी कळालं, त्यावेळेला मला असं वाटलं की मी आपण प्रत्यक्षात जाऊनच बघावं, कारण कुठेही घटना घडली की मी प्रत्यक्षात जाऊन बघतो. तर बघितल्यानंतर असं वाटतं ते नगरपंचायतवाल्यांना काही मेंदू आहे का नाही, हाच मोठा प्रश्न आहे. जे अधिकारी बसलेत, जे स्थानिक लोक आहेत, जे प्रशासनामध्ये काम करतायत, नगरपंचायतीमध्ये जे काम करतायत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना येऊन इथं बघायला पाहिजे होतं. तुम्ही बघा ना, तुम्ही दाखवा हा रस्ता सरळ, दाखवा तुम्ही हा रस्ता दाखवा ना. किती बावळटपणा आहे हा लोकांचा. सर्वसामान्य माणसांचा जीवाचा काय आहे का नाही या लोकांना? का पैसा मिळाला, सगळं पॅकेज मिळालं म्हणजे सगळं चालतं का तुम्हाला? हे नेमका आरोप कोणावर आहे? आरोप हा फक्त अधिकाऱ्यांवरतीच आहे. नगरपंचायतमध्ये जे अधिकारी काम करतात त्यांचा आणि ठेकेदाराची खूप मोठी चूक आहे. नक्कीच. नक्कीच. या ठिकाणी जर रस्त्याचा जो भाग झालेला आहे, या ठिकाणी तुम्ही बघताय रस्त्याचा एंडअप नाहीये, नेमकं काय वाटतं तुम्हाला? एंडअप नाही, अहो कमीत कमी 10-15 फुटापर्यंत पाठीमागे तो स्टॉप करायला पाहिजे होता, तिथं बोर्ड लावायला पाहिजे होता. पुढे विहीर आहे, सावधान, ह्या गोष्टी करायला नको का या लोकांनी? ही विहीर कधीपासून आहे या ही ठिकाणी? विहीर खूप जुनी विहीर आहे. हे बागायत होतं पहिलं, शिवाजीराव देशमुखांचं पहिलं बागायत होतं. हे म्हणजे बागायतामध्ये विहीर त्याच बागायतामध्ये ठिकाणी विहीर आहे. त्याच ठिकाणी आहे. परंतु हे सत्य आहे, परंतु प्रत्येक या- सांगतो. बरोबर आहे साहेब? परंतु या घटनेमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा हा विहीर मालकावरती करण्यात आलेला आहे प्रशासनाच्या वतीने. तो गुन्हा कोणावर दाखल झाला पाहिजे? काय मला तर वाटतं? असं वाटतं प्रशासनाने सुद्धा याची जबाबदारी घेतली पाहिजे. नगरपंचायतीनं सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे या गोष्टीची, म्हणजे कारण विहीर- नगरपंचायतीचं काम आहे हे. बरोबर आहे की याला नाही? सर्वस्वी जबाबदार नगरपंचायत या विहीर मालकावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे आत्ताच्या स्थितीला. तर नेमकं ते आता प्रशासन आणि तुम्ही काय करताय त्याच्याशी काही मला कर्तव्य नाही, पण मला एवढं वाटतं आम्हाला जे दिसतंय हे जो सर्व लोक आहेत, या ना साहेब पुढे, या ना बघा ना तुम्ही. अहो तुम्ही पण मेहनत नाही, असं नाही, तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही इथं